हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्वच? मस्त. मला खूप मस्त मजेत आनंदच असणार. आणि फर्स्ट टाईम आम्ही गावी आलेलो आहे रंगपंचमीच्या दिवशी दुपारी. आणि आज फर्स्ट टाईम मम्मी आमची नदीवरती कपडे धुवायला आलेली आहे. कपडे धुवायला आलेले आणि मला पोहायचं होतं. आणि इकडे स्विमिंग पूलपेक्षा नदीत पोहलेलं खूप बरं वाटतं. ही आहे आमची हिरण्यकेशी नदी. घराच्या एकदम जवळपासच आहे. म्हणजे पावसाळ्यात ह्या नदीचं पाणी आमच्या घराच्या मागं येतं. मग विचार करा किती जवळ असेल. आणि हे आहे धरण. एवढं मोठं धरण आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे 18 वर्षानंतर मी पहिल्यांदाच आले नदीला कपडे धुवायला. कपडे धुवायचं एक बहाणा आहे. फक्त आम्हाला इथे आंघोळ करायची होती मुलांना. परत मम्मीची आंघोळ झाली होती ना, त्याच्यामुळे तिची ना फक्त मी कपडे घेऊन आले होते धुवायला. असू दे म्हणून. तर ही बघा एवढी मोठी नदी आहे. पावसाळ्यात तरी बघायला ना असं भीतीच वाटते. एवढी मोठी नदी आहे. आणि इथं एक प्रॉब्लेम ना, बाकीचं काही नाही, पण छोटे छोटे मच्छी आहेत ना, ते माझ्या पायाला करतायत गुदगुली. इकडे यात्रा असल्यामुळे ना सगळीजण कपडे धुवायला आलेत. कपडे धुवायला म्हणजे हंतरून वगैरे धुवायला नदीला. आणि नदीला पटकन कपडे निघतात. मी सारखं मिस्टरांना म्हणत होते की घरातल्यापेक्षा ना नदीला पटकन कपडे स्वच्छ होतात आणि जास्त चोळायला लागत नाहीत. तर इकडे गौरांग, भक्ती आणि प्रथमेश हे तिघजण आंघोळ करतायत. आणि मिस्टर नंतर गेलेत त्यांना कंपनी द्यायला. मस्त वाटत होतं. आणि एकतर ना उन्हामध्ये पाण्याची बसण्याची मजा असते ना, वा किती एकदम मनाला शांती मिळते ना. फ्रीजमध्ये बसल्यासारखं होते पाण्यात बसल्यानंतर. पाणी पूर्ण गार आहे. प्रथमेशला थोडंफार पोहायला येतं, त्याच्यामुळे तो थोडं चालू आहे त्याचं. गौरांगला आणि भक्तीला पोहायला येत नाही. आणि मला येत असेल का? अजिबात नाही. मला फक्त पाण्यात बसायला आवडतं. ते पण मी पाण्यात गुडघ्या एवढं पाणी असेल ना तिथंच जाते. आणि मी इकडं कपडे पण धुते. मुलं मस्ती करतायत. तिकडं ही वाकळा धुवायला. गावाकडची लोक आहेत ना, त्यांना माहीत असेल वाकळ म्हणजे काय आहे ते. तर ते वाकळा धुवायला, धोपटी धुवायला नदीला ना असं धबाधब बडवत आहेत. तर मिस्टराने ते पण बघितलं नव्हतं, म्हणजे वाकळ कशी धुतात ते. चारी कोपर आतमध्ये फोल्ड करून वगैरे असं बडवतात आणि पटकन निघतात. पण पाणी खूप सारं आहे. एकच दरवाजा बहुतेक ओपन केला आहे, बाकीचे दरवाजे पॅक आहेत धरणाचे. तरी देखील इतकं पाणी आहे. वरती पाणी अडवले. एकदम पाणी स्वच्छ आहे. इकडे बघा पाण्याचा आवाज खळखळ खळखळ येतोय ना, ते एक मस्त वाटत होतं. खूप दिवस झाले माझी इच्छा होती नदीला जाऊन कपडे धुवायची आणि आंघोळ करायची. मी ठरवलं होतं आंघोळ करायची. आणि पण इथे ना आंघोळ करायला काय प्रॉब्लेम नाही, पण खूप सारे मुलं पोहायला आली होती. परत बायका पण होत्या कपडे धुवायला. त्याच्यामुळे मी माझी आंघोळ कॅन्सल केली. फक्त पाय बुडवून बसले होते बराच वेळ. कपडे तर का 2-3च होते. आणि इकडे काय कपडे धुवून पण झाली. मम्मीची साडी आणि एक परकर ब्लाऊज एवढंच होतं, बाकीचे काही कपडे नव्हते. त्याच्यामुळे तेवढीच धुवून घेतली. एक हाऊस म्हणून तेवढी 2-3 आणली होती. आणि इकडे ना त्या दगडावरून मला चालायला सुद्धा येईना. तर इकडे मिस्टर बसले होते. मग म्हटलं मी तुमच्या जवळ येते इथे. त्यांनी चष्मा काढून ठेवला होता दगडावरती. मी ओरडले जर गेला तर चुकून, तर पुन्हा घातला त्यांनी. भक्ती पण छान एन्जॉय करते. आणि कालचा कलर, भक्तीच्या डोक्यामध्ये खूप सारा कलर होता. केस एकदम तिचे राठ झाले होते, कारण की कलर डोक्यात खूप घातला होता. आणि तो शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता ना, त्याच्यामुळे भक्तीनं स्वतःहून कलर जास्त डोक्यात घालून घेतला होता. आणि माणसांच्या बरोबरच इकडे कंपनी द्यायला बदक पण आले होते पोहायला. मी एकदम झूम केलं ना, त्याच्यामुळे एकदम ब्लर झालं, क्लिअर दिसत नाही आहे. हे बघा मस्त वाटत होते. 8 ते 9 असे बदक होते, पोहत होते. त्यांना पण छान वाटत असेल एवढ्या उन्हामध्ये थंडगार. आम्ही गेलो तेव्हा नव्हते, पण थोड्या वेळानंतर हे एकदमच आलेत. हे बघा एका मागोमाग एक असे आहेत. कोणाकोणाला पोहायला आवडतं, नदीला कपडे धुवायला आवडतात.
तर मला तरी आवडतं. मम्मी नको म्हणत होती. हा उलटा सुलटा कसा पण पोहतोय. ही ना म्हणजे जातात विहिरीला पोहायला, त्याच्यामुळे त्याला सवय आहे. आणि आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये विहीर वगैरे कुठं पाठवायचं म्हणजे डेंजरच, त्याच्यामुळे नाही मी पाठवत कधी. आणि मी इकडे टाइमपास करते. छान असं पाणी येत होतं ना, ते पायाला स्पर्श होत होता, तो एकदम मस्त होता. त्याच्यामुळे माझं तेच चालू होतं, पायवरती काढायचे पुन्हा पाण्यात घालायचे, हे चालू होतं. आणि थोड्या वेळानंतर दमली मुलं पोहून आणि खेळून, तर बसलीत निवांत. तिकडे निवांत तरी कुठं बसतायत, परत एकाचं असं उठलं ना की पाणी मारायचं आहे, मग सगळीजण जसं वेड्यासारखं मारतायत पाणी. आमच्या इकडे असं म्हशीला पाणी मारतात. तर जनावरांची होतीत ना तेव्हा आम्ही जायचो, दादा मम्मी पप्पा सगळे अशी जनावरं धुवायला नदीला जायचो. पण जास्त पाण्यामध्ये मी काय गेले नाही कधी, कारण की मला ना मछलीची भीती वाटते. ते उगाचच पायाला गुदगुली करत राहतात ना, कसं तरी होते. तर इकडे थोडा वेळ मी बसते आणि नंतर ना थोडं भक्तीची केस धुवायची आहेत ना, तर अशी का ती एन्जॉय करून झाल्यानंतर मग तिची केस धुऊया. हिरण्यकेशी नदी भरल्यानंतर ना खरंच खूप डेंजर, बापरे बाप कसला आवाज येतो पाण्याचा माहीत आहे. गेल्या वर्षी तर पूर आला होता ना, आमच्या घराच्या बाजूला पाणी आलं होतं. अनेक 2-3 दिवस सलग पाऊस जर पडला असता ना, आमचं घर पाण्यामध्ये गेलं असतं. मग विचार करा किती जवळ आहे नदी. पाण्याचा आवाज आमच्या घरात येतो. एवढं मोठं हे धरण. हे ना सगळे दरवाजे बंद केलेत आणि वरच्या बाजूला पाणी अडवले. त्याच्यामुळे सगळ्यांना इकडे निवांत कपडे धुवायला आणि आंघोळ वगैरे करायला बरं. आणि ते ना डेंजर मुलं तर काय करतायत माहिती आहे, वरती उभं राहत आहेत आणि वरून उडी मारतायत खाली. त्या साईडला ह्या साईडला असे उडी मारतात. त्यांना पोहायला येते, पण छोटी छोटी मुलं पण अजिबात घाबरत नाहीत. आणि आमची बघा भिवूनच अगोदर. किती छान दिसते ना पाणी. तुमच्या गावाशेजारी कोणती नदी वगैरे आहे आणि तुम्ही सुट्टीच्या दिवसात कुठे जाता, गावी वगैरे जाता तेव्हा कुठल्या नदीला जाता, कुठल्या विहिरीला जाता, तुमचं गाव कोणतं आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. सिम्पलसे व्हिडिओ असतात, आवडले तर लाईक करायला विसरायचं नाही. आणि इकडे ना भक्तीचं थोडंसं मी डोकं धुते. मला जबरदस्ती पाण्यात पाठवलं, काय होत नाहीत. मच्छी म्हणे ती पायाची घाण खातात, त्याच्यामुळे आपल्याला गुदगुले वाढतात त्या. तर मी अगोदर पाय 3 ते 4 वेळाना साबण लावून चोळून धुतलेत आणि मग मी पाण्यामध्ये गेले, जेणेकरून मछली मला खाणार नाही. आणि इकडे भक्तीची पण थोडीशी केसामधला कलर घालवते, गेलाय ऑलरेडी, तरी पण मी थोडंसं आणि एकदा साबण लावून भक्तीला. ह्या बाकीची सगळ्यांची आंघोळ वगैरे झाले आणि आता चालले कपडे सुकवायची. आंघोळीचे कपडे घेऊन आलेत, पण त्यांना थोडंसं ना गार वाटायला लागले, त्याच्यामुळे मम्मी असू दे असं म्हणतात. मी किती भिजले बघा. मस्त वाटत होतं पाण्यामध्ये. आणि पुन्हा आता मेमध्ये सुट्टीला मी एप्रिलच्या एंडला मी जाणार आहे पुन्हा, तेव्हा. चला बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच मज्जा मस्ती करत. टेक केअर. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय बाय.